कुकिंग टाइम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण मूग डाळीची झणझणीत चविष्ट अशी आमटी बनवणार आहोत. बऱ्याचदा घरामध्ये भाजीपाला संपलेला असतो, त्यावेळी तुम्ही ही मूग डाळीची आमटी नक्कीच बनवू शकता. चपाती सोबत, भाकरी सोबत, भातासोबत तर अप्रतिम लागते. तर आता इथं मी पिवळी मूग डाळ 2 ते 3 तासांकरिता भिजवून घेतलेली आहे. जर का तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही ही मूग डाळ कुकरला सुद्धा शिजवून घेऊ शकता. वजनी प्रमाणात म्हणाल तर 70 ते 80 ग्राम इतकी मूग डाळ आहे. 4 व्यक्तींकरिता आमटी तयार करण्याकरिता इतकी मूग डाळ मी घेतलेली आहे. तुम्हाला आमटी किती घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही मूग डाळ घेऊ शकता. मूग डाळ तशीही लवकर शिजली जाते यासाठी मी भिजवून घेतलेली आहे. आता सगळ्यात अगोदर आपण आमटीचं वाटण पाहणार आहोत. तर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 ते 3 चमचे सुकं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे. यानंतर 1.5 ते 2 इंच आलं, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. लसणाचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता. आता हे आपल्याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. वाटत असताना थोडासा पाण्याचा वापर सुद्धा करायचा आहे. आता आपण डाळ शिजवून घेणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये मी डाळ काढून घेतली. यामध्ये पुरेसं आपल्याला पाणी घालायचं आहे. डाळ तुम्ही ही अशीच शिजवून घेऊ शकता किंवा कुकरला शिजवली तरी सुद्धा चालणार आहे. आता यानंतर अर्धा छोटा चमचा हिंग घातलं. 1 ते 2 चमचे यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तेल घातल्यामुळे होतं काय, डाळ शिजताना ती ओतू जात नाही. तर आता इथे पहा, जवळपास 15 ते 20 मिनिटांनंतर ही डाळ व्यवस्थित अशी शिजवून तयार झालेली आहे. सुरुवातीला मिडियम गॅसवरती व नंतर बारीक गॅसवरती ही डाळ मी शिजवून घेतलेली आहे. डाळ शिजवून झाल्यानंतर ही आपल्याला हलकीशी गोठून घ्यायची आहे. पळीने अशा पद्धतीने तुम्हाला ही डाळ थोडीशी गोठून घ्यायची आहे. तयार होणारी आमटी छान दाटसर अशी तयार होते. डाळ गोठून घेतल्यानंतर सेपरेट एका भांड्यामध्ये काढून घ्यायची. त्याच कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घातलं. यानंतर यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरं घालायचं. जिरं छान फुललं की कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. यानंतर वाटून घेतलेलं वाटण घालायचं आहे. या वाटणाने आमटीला खूप छान चव येते. एकदा नक्की बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. वाटण घातल्यानंतर हे आपल्याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे. अगदी खूप जास्त नाही, हलकसं परतवून घेतलं. आता लगेचच यामध्ये आपल्याला घालायचा आहे टोमॅटो. तर इथं मी एक छोट्या आकाराचा छान पिकलेला टोमॅटो घेतलेला आहे. पिकलेला टोमॅटो घातल्यामुळे आमटीला खूप छान चव येते. छान चटपटीत अशी आपली आमटी तयार होते. टोमॅटो घातल्यानंतर हे आपल्याला 1 ते 1.5 मिनिटांसाठी परतवून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, जेणेकरून घातलेला टोमॅटो व्यवस्थित असा शिजला जाईल. टोमॅटो छान शिजल्यामुळे आमटीमध्ये याची चव खूप छान उतरते. आता यामध्ये आपण घालणार आहोत मसाले. तर इथं मी अर्धा छोटा चमचा हळद घातलेली आहे. यानंतर 1 छोटा चमचा लाल बेडगी मिरची पावडर घालायची आहे. यानंतर पोहे खायचा अर्धा चमचा रोजचा काळा मसाला असतो तो घातलेला आहे. याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाला वापरला तरीही चालेल. मसाले घातल्यानंतर हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आहे, जेणेकरून हे मसाले करपले जाणार नाही. तर आता याला छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. फोडणीमध्ये कोथिंबीर घातली की आमटीला खूप छान चव येते व ती काळी पडत नाही. आता कोथिंबीर घातली, हलकसं आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे. आता यानंतर यामध्ये आपल्याला डाळ घालायची आहे, जी आपण सुरुवातीला शिजवून ठेवलेली होती. तर सगळी डाळ मी यामध्ये घातली. आता आमटी तुम्हाला किती घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार तुम्हाला यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढवायचं आहे. शक्यतो खूप जास्त पाणी घालायचं नाही. अगदीच घट्ट किंवा अगदीच पातळ सुद्धा ही आमटी ठेवायची नाही. पण सुरुवातीला हलकीशी पातळसर ठेवायची आहे. सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालायचं आहे. ही आमटी उकळल्यानंतर छान अशी घट्टसर होते. तर आता मीठ घातल्यानंतर आपल्याला ढवळून घ्यायचं आहे व बारीक गॅसवरती ही आमटी छान अशी 6 ते 7 मिनिटांसाठी उकळवून घ्यायची आहे. तयार झाली आपली मूग डाळीची झणझणीत चविष्ट अशी आमटी. मंदिरामध्ये महाप्रसादात जशी आमटी मिळते, जशी चवीला लागते, अगदी तशीच ही आमटी चवीला लागते. तर बनवायला खूप सोपी आहे. नक्की बनवून पहा. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.